पंढरपूर आगारासाठी या ठिकाणी जिजाऊ बस या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. आणि नक्कीच वारीच्या वेळी जास्तीत जास्त बस कशा मिळतील हाही आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वारीसाठी सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ त्या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा वारकऱ्यांना सेवा देण्याच्या बाबतीत असेल 100% तशा पद्धतीचे प्रयत्न ज्यादा बसेस सुद्धा या ठिकाणी मागवण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी प्रशासन चिखलदरे साहेब आहेत, सर्व इथले सर्व करत आहेत. नक्कीच वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी सर्व एसटी महामंडळ सुद्धा सज्ज. तेथे एका गरोदर महिलेला रस्त्यावर उतरण्याचा प्रकार 4 दिवसापूर्वी घडला होता. गरोदर महिलेला रस्त्यावर उतरलं होतं सुट्टे पैसे नसल्यामुळे. त्या ठिकाणी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे संबंधित तशा घटना घडलेल्या त्या संबंधितावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासन करतंय. आणि नक्कीच त्या ठिकाणी तशा सुद्धा निलंबनाच्या असतील सुद्धा कारवाया त्यावेळेला केलेल्या आहेत. बस स्थानकामध्ये दिवसा दर वेगळे आहेत आणि रात्रीचे दर वेगळे आहेत. दुप्पट किमतीनं विकले जाते अन्न हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ वगैरे. त्या ठिकाणी तशा पद्धतीने चौकशी केली जाईल आणि जर तसं जर आढळलं तर त्या सुद्धा हॉटेल असतील किंवा त्या चालकावर सुद्धा कारवाई केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.